सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सेवा करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज अनुकूल बदल होऊ शकतात. यामुळे तुमचा भविष्यातला मार्ग सुकर होईल. यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड मात्र खराब होईल, परंतु तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे सर्वांनाच आनंद होईल. तुमच्या बायकोच्या आरोग्याबाबत आज काही समस्या उद्भवतील. तुमचे पैसे अधिकचे खर्च होतील. विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये अधिक मेहनत करावी लागेल, परंतु याचा लाभ त्यांना भविष्यामध्ये नक्कीच मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करायला विसरू नका. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबामध्ये एक शुभ कार्यक्रम घडेल. मोठ्यांचा सल्ला हा घरामध्ये महत्त्वाचा ठरेल. मुलांच्या भविष्याबाबत काही चिंता मात्र तुम्हाला सतावू शकते. तुम्हाला व्यापारामध्ये नवीन गती मिळेल. व्यावसायिकांना आज थोडा अशक्तपणा जाणवेल, परंतु काळजी करण्याचं कारण नाही. सासरच्यांकडून तुम्हाला मान सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आरोग्याबाबत जागरूक राहा. पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घ्यायला विसरू नका. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही प्रवास हा करावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज तुमची सामाजिक कार्यामध्ये रुची वाढू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या आईच्या तब्येतीबद्दल समस्या उद्भवेल, त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि त्यांच्या सवयींची आज विशेष काळजी घ्या. आणि जर जास्त काही असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला मात्र अजिबात विसरू नका. उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं आज तुमच्या नोकरीमध्ये बढती होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाची पूजा करायला विसरू नका. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक धनलाभ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचा मान, पद आणि प्रतिष्ठा आज वाढेल. घाईघाईनं कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, ज्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुम्ही देवाची उपासना करायला विसरू नका. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये अपेक्षित परिणाम तुम्हाला आज मिळतील. मुलांप्रती असणारी जबाबदारी आज पूर्ण होईल. तुमचे बरेच दिवसांपासून रखडलेली जी काही कामं असतील ती आज पूर्ण होतील. तुम्ही व्यवसायासाठी नवीन योजना बनवाल. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. डोळ्यांच्या संबंधित काही समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. कुटुंबासोबत तुम्ही आज एक चांगला वेळ घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. आज कोणतंही काम करताना तुम्ही वडिलांचा सल्ला घ्यावा. आजचा दिवस हा परोपकार आणि सेवेमध्ये तुमचा व्यतीत होईल. तुमचे शत्रू आज प्रबळ होतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाढेल, त्यामुळे तुमचं मन आणि तन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये चांगले यश मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश मिळेल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज तुमच्या बोलण्यातला सौम्यपणा इतर लोकांवरती प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुम्हाला एक विशेष आदर प्राप्त होईल. आज तुमची जास्त धावपळ होऊ शकते,
आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला जोडीदाराकडनं एक विशेष सहकार्य मिळेल, ज्याचा तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वाणीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रतिकूल परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे बोलण्यामध्ये तुम्ही सौम्यपणा ठेवा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी राहील. आर्थिक बाजू मजबूत असल्यानं संपत्ती, सन्मान आणि कीर्ती वाढेल. आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होताना दिसतील. तुम्हाला आज आळस सोडावा लागेल. तुमचा वेळ हा प्रियजनांसोबत आज चांगला जाईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या आणि रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैशांच्या व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. तुमचे पैसे आज अडकू शकतात. तुम्हाला आज अपयशाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही सावध राहा. घरगुती वस्तूंवरती पैसे खर्च केल्यामुळे आज तुमचं मन प्रसन्न राहील. सांसारिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल. तुम्हाला आज जुन्या मित्राला भेटावं लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुकूल नफा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे भविष्याची चिंता तुम्हाला आज कमी सतावेल. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागेल. धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना तुम्ही बनवाल. वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. तुमच्या खर्चामध्ये आज वाढ होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर बाबींचा विचार करावा लागेल. कोणत्याही गोष्टीवरती स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आज तुमच्या मुलांची तब्येत बिघडू शकते. आज तुमचे खर्च देखील वाढतील. पैशांचे व्यवहार तुम्ही काळजीपूर्वक करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांचे मानसिक आणि बौद्धिक ओझं आज कमी होईल. संध्याकाळी तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. पालकांच्या सल्ल्यानं आणि आशीर्वादानं व्यवसायाला भरभराटी येईल, ज्यामुळे यशाची पायरी तुम्ही सहज चढाल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.